बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या लढ्याला यश, मनीषा टाकसाळ यांच्या उपक्रमांना सकारात्मक प्रतिसाद। अमरावती राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटना व मातृशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश मिळू लागले आहे। मनीषा विलास टाकसाळ यांनी महिलांना मोफत कौशल्य प्रशिक्षण, गृहउद्योग मार्गदर्शन आणि उत्पादनासाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे उपक्रम राबविले होते। या प्रयत्नामुळे अनेक महिलांच्या हाताला रोजगार मिळू लागला असून महिलांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे। पुढेही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार मनीषा टाकसाळ यांनी व्यक्त केला। आतापर्यंत राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेत मनीषा टाकसाळ यांच्यासोबत अमरावती जिल्ह्याच्या जेवढा महिला कार्यरत आहेत त्यांच्या सहकार्यामुळे हे घडले आहे असे त्यांचे म्हणणे आहे। या महिला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या आहेत म्हणून मी हे सर्व काही करू शकते असं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आहे। महिला शक्तीचा विजय असो असे त्या म्हणत त्यांनी महिलांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्याचे आवाहन केले। महाराष्ट्र न्यूज 1 साठी उपसंपादक रंजना राठोड, अमरावती। या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज 1 या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।